रुपयाला झाली. शेतकऱ्याचं बी निघणं काय खावा, शेतकरी काय करतील, कसं करतील, पाणी देवा रोज त्याला महिनाभर सांभाळा, काहीच त्याला होईना त्याच्यात. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचे उत्पन्न घेतात. नांदेड शहराजवळ असलेले तालुक्यातील शेतकरी शहरातील बाजारपेठांमध्ये माल विक्री करतात. सध्या पालेभाज्यांचे भाव पडल्याने पिकांसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच एक शेतकरी सखाराम नारायण कदम राहणार कोंढा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड यांनी महाराष्ट्र वाईब न्यूज सोबत बोलताना सांगितले की त्यांच्या शेतामध्ये मेथीचे बियाणे, खत व मजुरी असे मिळून अंदाजे 10,000 रुपयाचा खर्च करून मेथी, कोथिंबीर व पालेभाज्यांची लागवड केली होती. बाजारात मेथी भाजीची आवक वाढल्याने 15 ते 20 रुपये प्रति जुडी विकली जाणारी मेथीची भाजी आता 2 ते 3 रुपये जुडी भावाने विकली जात आहे. मेथी लागवडीसाठी शेतीची मशागत, महागडे बियाणे, औषधे आदींचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अगोदरच इतर पालेभाज्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेथी व कोथिंबीर पालेभाज्यांची लागवड केल्यामुळे बाजारात मेथी आणि कोथिंबीरीची आवक वाढली व भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने पालेभाज्यांना हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. सखाराम नारायण कदम कोंडेकर हे टाकलेले 1.5 एकर. त्याला कोणी घ्यायला वालीदार नाही, काही नाही. रोडवर कोणी काही हे करणार, कोणी रुपयाला जुडी सुद्धा घेऊन झाले. येत्या वेळेस बी आणायला गेलं तर 140 रुपये किलो बी, कोथिंबीर 150 रुपये किलो. आणि आज इकाय गेलं त्याला कोणी 2 रुपयाला सुद्धा जुडी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे चालू कोणी गटवडे सोडलं. आपण लागवड लावलेला खर्च तरी निघेल अशी अपेक्षा आहे की नाही? नाही, काहीच अपेक्षा नाही. वातावरण सुद्धा एका दिवशी आलं, वातावरण थंडी पडलं, एका दिवशी आभाळ आलं, भाजी सुद्धा मरून चली गेली. काहीच रोगाला बळी पडली. त्याच्यामुळे निंदन खुरपण याचं काहीच होईन झालं. तुमची